विषयाची स्वतःच्या संपूर्ण संसाराची राखणांगोळ केली आहे त्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी SC ST OBC ऑर्गनायझेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या द्विवार्षिक अधिवेशनाला उपस्थित आदरणीय जाधव साहेब आणि विचारमंचातील सर्वजण, या कार्यक्रमाचा आणि माझा संबंध म्हणजे मुंबई रिजनल सेक्रेटरी जे आहेत पिराजी सदावर्ते जाधव साहेब, ते माझे मेहुणे म्हणजे माझ्या भावाला त्यांची बहीण दिलेली आहे आणि त्या निमित्तानं आदरणीय इंगळे सरांसोबत माझा या ठिकाणी परिचय झाला आणि त्या परिचयाच्या माध्यमातून मी आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे। सर्वप्रथम मी आदरणीय इंगळे सरांचे या ठिकाणी खूप मनापासून आभार व्यक्त करतो की या एका नवीन परिवारातील नवीन विचारांच्या व्यक्तीसोबत माझी आज या ठिकाणी ओळख होत आहे। तसं पाहिलं तर आंबेडकरांचा विचार हा संपूर्ण जगाचा विचार आहे, बुद्धांचा विचार हा संपूर्ण जगाचा विचार आहे, किंवा ज्या ज्या महापुरुषांनी समाजामध्ये समानता, न्याय, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी काम केलं ते सर्व महापुरुष हे एकाच विचारांचे मनी आहेत आणि त्या विचारांच्या मन्यांना आपण परत लांब करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलो आहोत। छोट्या मुलानं मांडलेला विचार हा येणाऱ्या काळाची खूप मोठी गरज आहे, कारण हळूहळू समाजातून मला असं वाटतं, माझं जे समाजाचं ऑब्झर्वेशन आहे ते असून मला असं वाटतं की हळूहळू समाजातून एक जो रॅडिकल आंबेडकरिझम आहे किंवा रॅडिकल आंबेडकरवाद आहे तो कुठेतरी नामनेश होत आहे। आणि बाबासाहेबांची ओळख ही खरी ओळख कशी आहे की जी नामांतराच्या काळामध्ये आपल्याला सगळ्या संपूर्ण देशाला दिसून आलेली आहे। कारण बाबासाहेबांचा अनुयायी शांत राहू शकत नाही, बाबासाहेबांचा अनुयायी हा मितभाषी राहू शकत नाही आणि बाबासाहेबांचा अनुयायी हा गोल गोल बोलणारा असू शकत नाही। बाबासाहेबांचा विचार हा एक प्रखर विचार आहे, कारण बाबासाहेबांनी जे भोगलं किंवा तत्कालीन समाजव्यवस्थेने ज्या ज्या महापुरुषांना जे जे अनुभव दिले त्या अनुभवाचं वर्तन म्हणजे तुमची जगण्याची जीवनशैली असते। मला जर आयुष्यामध्ये अपमान, अत्याचार, अन्याय सहन झाला असेल तर मी गोल गोल नाही बोलू शकत, त्या अन्यायाची चीड माझ्या मनात आली पाहिजे, हाच खऱ्या अर्थानं आंबेडकरवाद आहे। बाबासाहेबाला जिवंत ठेवायचं असेल, बाबासाहेबाला जर जिवंत ठेवायचं असेल तुम्हाला प्रखर आंबेडकरवादी व्हावं लागेल। माझी मुलगी आहे त्या मुलीला मी नेहमीच म्हणतो, बाई तू नको शिकू, परंतु आयुष्यभर जर तू बाबासाहेब घेऊन जगलीस तर तुला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही। आणि येणाऱ्या काळाला हेच आपलं सांगणं असलं पाहिजे की ज्यांच्या मनामध्ये आंबेडकर आहे, ज्यांच्या विचारात आंबेडकर आहे, ज्यांच्या वाणीमध्ये आंबेडकरवाद आहे, तो व्यक्ती आयुष्यात कधीच मागं राहणार नाही आणि तो विद्यार्थी मागं राहू नये, तो व्यक्ती मागं राहू नये म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन होणं खूप गरजेचं आहे। कारण बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे। बाबासाहेबांचा विचार किंवा बाबासाहेबांची परंपरा आज समाजामध्ये तुम्ही कोणालाही नाकारा, तुम्ही फक्त बाबासाहेबाला स्वीकारा, सगळे महापुरुष तुम्ही स्वीकारता, लक्षात घ्या। कारण बाबासाहेब म्हणजे समाजातील सर्व महापुरुषांचं सार आहे। अदृश्य प्रकारे सुरू झालेली जी विचारांची परंपरा आहे, बाबासाहेबांनी गुरु कोणाला मानलं? बाबासाहेबांनी कबीरांना गुरु मानलं, ज्यांना बाबासाहेब कधीच पाहिलं नाही। बाबासाहेबांनी गुरु कोणाला मानलं? बाबासाहेबांनी तुकारामाला गुरु मानलं की ज्यांना त्यांनी कधीच पाहिलं नाही। बाबासाहेबांनी फुल्यांना गुरु मानलं की ज्यांना त्यांनी कधीच पाहिलं नाही। म्हणजे ही अशी अदृश्य विचारांची जी समृद्ध परंपरा आहे त्या परंपरेमधले मुकुटमणी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। मग बाबासाहेबांनी जो अदृश्य विचार जर स्वीकारला स्वतःच्या आयुष्यामध्ये, तर मी बाबासाहेबांबरोबर इतर महापुरुष का स्वीकारले? आज समाजात वातावरण थोडंसं गढूळ झालेलं आहे। प्रत्येक समाज हा प्रत्येक महापुरुषांना वेगवेगळ्या कॅटेगरी मोजण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न करतोय, करू द्या। प्रत्येकजण स्वतःच्या बुद्धीनं तशा प्रकारचा विचार करतो, परंतु आपण प्रकल्प बुद्धिमत्तेचे वारसदार आहोत। बाबासाहेबांनी कधीच संकुचित विचार केला नाही। बाबासाहेबांचा संकुचित विचार केला असेल तर बाबासाहेबांनी तो सगळा संकुचित त्या संविधानामध्ये आणला असता, परंतु बाबासाहेबांनी तसं केलं नाही। त्या मुलांनी म्हटलं की बाबासाहेबांनी स्वतःचं आयुष्य खूप मोठ्या श्रीमंतीमध्ये जगता आलं असतं, परंतु तसं केलं का? अहो विचार करा, त्या महापुरुषांनी स्वतःची 4 लेकरं या समाजासाठी मातीमध्ये गाडली, आज कोणी गाडू शकतं का? अजिबात नाही। एवढा प्रखर किंवा एवढा प्रचंड उदारमतीवादी विचार असलेला हा व्यक्ती या समाजात निर्माण आला, जन्माला आला, हे खऱ्या अर्थानं भारताचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे। भारताला धन्यता मानली पाहिजे, भारताला बाबासाहेबांचे उपकार मानले पाहिजे। बाबासाहेब तुम्ही या धर्तीमध्ये जन्माला आलात, तुम्ही स्वतःची 4 लेकरं या समाजासाठी दिलात आणि या समाजाचं तुम्ही खऱ्या अर्थानं कल्याण केलं। बाबासाहेब वकील असताना, बाबासाहेब शिकायला असताना बाबासाहेबांची 4ही लेकरं बाबासाहेबांच्या माघारी किंवा समोर मेली। काय वाटलं त्या बापाला की ज्या राजरत्नाला मेल्यानंतर ते अंगावर झाकण्यासाठी कपडा सुद्धा मिळू नये एवढी प्रचंड गरिबी बाबासाहेबांसमोर होती, तरी पण बाबासाहेब डगमगले नाही। बाबासाहेबांनी बायकोचं लुगडं घेतलं, त्या राजरत्नाला गुंडाळलं आणि मातीमध्ये गाडलं। जर हा व्यक्ती समाजासाठी स्वतःची मुलं बाळं जर मातीमध्ये गाडू शकतो तर या माणसाची सहनशीलता आणि या माणसाचा विचार किती मोठा असेल याचा आपण विचार केला पाहिजे। मी म्हणत नाही की तुम्ही आपली लेकर, मी माझं लेकरू मातीमध्ये गाडलं पाहिजे, परंतु बाबासाहेबांचा विचार घेऊन जगलं पाहिजे। आणि बाबासाहेबांचा विचार म्हणजे बसवेश्वराचा विचार आहे।
बाबासाहेबांचा विचार म्हणजे फुल्यांचा विचार आहे, बाबासाहेबांचा विचार कबीरांचा विचार आहे, बाबासाहेबांचा विचार म्हणजे रविदासाचा विचार आहे, बाबासाहेबांचा विचार म्हणजे बुद्धाचा विचार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शाहूचा आहे, संभाजीचा आहे. या समाजातील ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्या कल्याणासाठी काम केलं त्या सगळ्यांचा विचार म्हणजे बाबासाहेबांचा विचार आहे आणि तो सगळा विचार आपल्याला भारतीय संविधानामध्ये दिसून येतो. म्हणून आपण अगोदर संविधान सांभाळलं पाहिजे. आंबेडकरवाद्यांनी किती संविधान वाचलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे आणि शिकलेले लोकांकडून हे अपेक्षित आहे. सर, बाबासाहेबांची जी लढाई सुरू झाली ती आपण असं म्हणूया की 14 तारखेपासून सुरू झालेली आहे. 1927 पासून खऱ्या अर्थानं बाबासाहेब सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर झाले. टप्प्याटप्प्याने बाबासाहेबांनी चळवळ केली. मग हा चळवळ करताना मी या चळवळीचे 3 विभागामध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न करतो नेहमीच. पहिली चळवळ की ज्या चळवळीनं ज्या लोकांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला तो 1956 पर्यंतचा लढा होता, 6 डिसेंबर 1956 पर्यंत. या दरम्यान बाबासाहेबांनी 14 तारखेचा संघर्ष केला. या दरम्यान बाबासाहेबांनी काळारामात मंदिराचा संघर्ष केला. या दरम्यान बाबासाहेबांनी लोकांना काही वाटो परंतु पुणे करारासाठी संघर्ष केला. पुणे कराराविषयी 2 मतं असलेले लोक आपल्या समाजामध्ये आहेत. मी असं म्हणतो की बाबासाहेबांना चुकीचा ठरवण्याचा अधिकार या भारतातल्या कुठल्याही आंबेडकरीवादी माणसाला नाही. आणि जर तुम्ही बाबासाहेबांना चुकीचं ठरवत असाल पुणे करारावर किंवा कुठल्याही करारावर तुमच्याकडे मूर्ख कोणीच नाही या प्रकारचा विचार मी इथून मानतो. कारण बाबासाहेबांच्या बुद्धीची तुलना करण्याची लायकी आज धर्मरत्न वायवलची नाही किंवा समाजामधल्या कुठल्याही शिकलेल्या व्यक्तीची नाही. म्हणून बाबासाहेबांनी सुरू केलेला तो चळवळीचा जो लढा होता काळाराम मंदिर, 14 तळी, पुणे सत्याग्रह, पुणे करार आणि 1956ला बाबासाहेब जाईपर्यंतची ही एक लढाई होती की जी लढाई तत्कालीन बाबासाहेबांच्या अनुयायांनी खांद्याला खांदा लावून लढली. बाबासाहेबांच्या नंतर 1956 ते नामांतरपर्यंतची एक लढाई होती जी लढाई बाबासाहेबांचा विचार घेऊन लोकांनी लढली आणि ती यशस्वी केली. 1956 ते 1994 किंवा 1972-74 पासून नामांतरचा लढा होता. तोपर्यंत समाजामधल्या आंबेडकरवादी लोकांजवळ एक विचार होता तो म्हणजे जय भीमचा. त्यांच्या मुखात जय भीम होतं, डाव्या हातात झेंडा होता निळा, उजव्या हातात मूठ होती, तोंडामध्ये जय भीमचा नारा होता. ते लोक जगले. 1956 पर्यंत बाबासाहेबांचा विचार घेऊन त्या लोकांनी नामांतर केलं. त्या लोकांनी समाजामध्ये समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पॅन्थर निर्माण झाली आणि पॅन्थर जर निर्माण झाली नसती तर आज आपण या ठिकाणी बसूच शकलो नसतो. पॅन्थरनं आंबेडकरवादी लोकांना जगण्याची हिंमत दिली. लक्षात घ्या, जगण्याची हिंमत दिली आणि ती हिंमत घेऊन 1994 किंवा 1972च्या नंतरची पिढी जी खऱ्या अर्थाने शिकली, समाजामध्ये मोठी झाली, त्या पिढीचा आता कर्तव्य आहे. या 3 पिढीच्या नंतर माझी जबाबदारी आहे की मी माझ्या पिढीला, येणाऱ्या पिढीला कसा आंबेडकर देतोय, माझ्या पिढीला सर्वसमावेशक आंबेडकर देतोय का, माझ्या पिढीला येणाऱ्या पिढीला विद्रोही आंबेडकर देतोय का, माझ्या नंतरच्या येणाऱ्या पिढीला एक वैचारिक आंबेडकर देतोय. ही जबाबदारी माझी आहे. आणि याच्यातलं कुठलाही आंबेडकर तुम्ही समाजात द्या तो समाज पुढेच जाणार आहे. कारण आंबेडकरांनी एक सर्वसमावेशक विचार मांडलेला आहे आणि शिकलेल्या लोकांकडून ही अपेक्षा आहे. एक लक्षात घ्या, मी तर असं म्हणेन की आंबेडकर चळवळीची सगळ्यात मोठी जर हानी दरम्यानच्या काळात झाली असेल तर आपले लोक प्रति आंबेडकरवादी समजू लागले स्वतः. म्हणजे जो शिकला तो आंबेडकर समजू लागला 1974-1980च्या काळापर्यंत. आजही समाजामध्ये स्वतःला आंबेडकर समाजात लोक आहेत परंतु ते मूर्खपणाचं लक्षण आहे. त्या ठिकाणी या जगात दुसरा आंबेडकर होऊच शकत नाही. या जगात आंबेडकरसोबत दुसरी कोणाची तुलनाच होऊ शकत नाही. या जगामध्ये एकच आंबेडकर जन्माला आला 14 एप्रिल 1891, एकच आंबेडकर मेला 6 डिसेंबर 1956. त्याच्यानंतर आंबेडकर जन्माला आला नाही. तो आंबेडकर प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे, प्रत्येकाच्या मुखात असला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं येणाऱ्या पिढीला आंबेडकर कळू शकतो. नाहीतर आंबेडकर संपेल. विचार मरत नाही असं म्हणतात, विचार मरतात मित्रांनो, लक्षात घ्या, विचार मरतात. जो बुद्ध धर्म, जो बुद्धाचा विचार 2500 वर्षापूर्वी या देशात जन्माला आला तो 1956 मध्ये मेलेलाच होता. मारून टाकलं तो विचाराला. विचार मरत नाही असं नका म्हणू तुम्ही. एका विचाराला प्रचंड वर्ष किंवा काही वर्ष, शेकडो वर्ष तुम्ही बाजूला ठेवा, तो आपोआप विचार समाजातून नामनेश होतो. आणि तो विचार बुद्धाचा नामनेश झाला 1956 पर्यंत. नंतर आंबेडकरांनी तो विचार परत पुनर्जीवित केलेला आहे. तो विचार बुद्धांचा परत पुनर्जीवित केलेला आहे. आणि हा पुनर्जीवित झालेला विचार आपण मोठ्या म्हणजे एका धाडसानं पुढे येण्याचं काम केलं पाहिजे. मला बरं वाटतं आणि खरंच मोजके लोक आहेत की जे आंबेडकर म्हणायला घाबरत नाही. अहो, शिकलेले लोक एवढे जर शंड लोक या समाजामध्ये नाहीत. लक्षात घ्या, शिकलेले लोक आपल्या समाजामध्ये शिकलेले लोक एवढे शंड लोक नाही. भले इथं बसलेले 100 लोक आहेत परंतु आजही समाजामध्ये स्वतःला आंबेडकराच्या जीवावर, आंबेडकरांच्या विचाराच्या जीवावर, दिलेल्या आरक्षणाच्या जीवावर मोठमोठ्या पदावर बसलेल्या लोकांना लाज वाटते त्या हरामखोरांना की मी जय भीमचा आहे, मी आंबेडकरवादी आहे सांगायला. मग कशाचा आंबेडकर घेऊन तुम्ही जगताय रे?